चित्रकोट निवासी परब्रह्म स्वरूप भक्तांच्या संकटांचा नाश करणारे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराजांच्या चरणी विनम्र अभिवादन। श्री गुरुचरित्र हा केवळ ग्रंथ नसून तो प्रत्येक भक्तासाठी जीवनाचा मार्गदर्शक आहे। गुरुभक्ती, श्रद्धा आणि सबुरी यांचे अमूल्य धडे देणारा हा दिव्य ग्रंथ आजही लाखो भक्तांच्या जीवनात आनंद, शांती आणि समाधान निर्माण करतो। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या स्वामींच्या अमृतवचनांचा आधार घेत आज आपण श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताहानिमित्त श्री गुरुचरित्र अवतरणिकेचे पाठ श्रवण करणार आहोत। चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया। श्री गुरुचरित्र अवतरणिका। श्री गणेशाय नमः। श्री गुरुदेव दत्तात्रेय चरणारविंदाभ्यां नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रथमाध्यायी मंगलाचरण। मुख्य देवतांचे असे स्मरण, श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्तांप्रती जाहले। द्वितीयाध्यायी ब्रह्मोत्पत्ती। चारी युगांचे भाव कथिती, श्री गुरुसेवा दीपकाप्रती घडली ऐसे कथियले। नामधारका अमरजा संगमा, श्री गुरुनेती आपुले धामा। अंबरीश दुर्वास यांचा महिमा, तृतीयाध्यायी कथियेला। चतुर्थाध्यायी अनुसूये प्रती, छळावयात्रे मूर्ती येती। परीतियेचे पुत्र होती, स्तनपान करीती आनंदे। पंचमी श्री दत्तात्रेय धरी, स्वये अवतार पिठापुरी। श्रीपाद श्री वल्लभ नामधारी, तीर्थयात्रेसी निघाले। सहाव्यात लिंग घेऊनी, रावण जाता गोकर्णी। विघ्नेश्वरे विघ्न करुनी, स्थापना केली तयाची। गोकर्ण महिमा असंख्यात, रायाप्रती गौतम सांगत। चांडाळी उद्धरिली अकस्मात, सातव्या अध्यायी वर्णिती। माता पुत्र जीव देत होती, तयांप्रती श्री गुरु कथा सांगती। शनी प्रदोष व्रत देती, ज्ञानी करीती अष्टमी। नवमाध्यायी रजकाप्रती, कृपाळू गुरु राज्य देती। दर्शन देऊ म्हणती पुढती, गुप्त झाले मग तेथे। तस्करी मारिला भक्त ब्राह्मण, तस्करावधिती श्री गुरु येऊन। ब्राह्मणाला प्राणदान देती दशमाध्यायात। माधव ब्राह्मण करंजपुरी, अंबा नामे त्यांची नारी। नरसिंह सरस्वती तिचे उदरी, एकादशी अवतरले। द्वादशाध्यायी माते प्रती, ज्ञानकथुनी पुत्र देती। काशी क्षेत्री संन्यास घेती, यात्रा करीती उत्तरेची। माता पित्यांते करंजपुरी, भेटोनी येती गोदातिरी। कुक्षी व्यथेच्या विप्रावरी, कृपा करीती त्रयोदशी। क्रूर यवनाते करुणी शासन, सायन देवास वरदान। देती श्री गुरु कृपा करून, 14व्या अध्यायी। पंचदशी श्री गुरुमूर्ती, तीर्थे सांगती शिष्यांप्रती। यात्रे दवडुनी गुप्त होती, वैजनाथी श्री गुरु। षोडशी ब्राह्मणा श्री गुरु भक्ती, कथून दिधली ज्ञानशक्ती। श्री गुरु आले भिल्लवडी प्रती, भुवनेश्वरी सन्निध। भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण, जीवाचे दोन्ही करी अर्पण। त्यास श्री गुरूंनी विद्या देऊन, धन्य केला सप्तदशी। घेवडा उपटून दरिद्र्याचा, कुंभ दिधला हेमाचा। वर्णिला प्रताप श्री गुरूंचा, अष्टदशाध्यायात। औदुंबराचे करुणी वर्णन, योगिनी देऊनी वरदान। गाणगापुरास आपण 19 श्री गुरु गेले। स्त्रियेचा संबंध दवडून, पुत्र दिधले तिजला 2। एकमर्ता कथिती ज्ञान सिद्ध रूपे 20व्यात। तेची कथा 21। प्रेत आणले औदुंबरापाशी, श्री गुरु येऊनी तेथे निशी। पुत्र उठविती कृपाळू, भिक्षा दरिद्र्या घरी घेती। त्याची वंध्या महिषी होती, तीस करून दुग्धवती। 22व्यात वर दिधला। 23व्यात श्री गुरुस राजानेई गाणगापुरास। तेथे उद्धरती राक्षस, त्रिविक्रम करी श्री गुरुनिंदा। भेटो जाती त्रिविक्रमा, दाविती विश्वरूप महिमा। विप्र लागे श्री गुरुपाद पद्मा, 24व्यात वर देती। म्लेच्छांपुढे वेद म्हणती, विप्रते त्रिविक्रमा छळती। त्याला घेऊनी सांगाती, गुरुपाशी आला 25।
26व्यात तया ब्राह्मणा श्री गुरु सांगती वेदरचना त्यागा म्हणती वादकल्पना परिते उन्मत्त नायकती 27 आणोनी पतिता विप्रांसी वेदवाद करिता कुंठित करोनी शापग्रस्ता ब्रह्मराक्षस तयां केले 28 तया पतिता धर्माधर्म सांगोनी कथा पुनरपि देऊनी पतितावस्था गृहाप्रती दवडिला 29 भस्मप्रभाव त्रिविक्रमा कथिती गुरुराव राक्षसा उद्धरी वामदेव हा इतिहास तयांतची 33 पती मरता तयाची स्त्री करी बहु आकांता 30 श्री गुरु नाना कथा कथुनी शांत उपहाती 31व्यात तेची कथा पतिव्रतेचे धर्म सांगता सहगमन प्रकार बोधिता ते स्त्रिये ते जगद्गुरु सहगमनी निघता सती श्री गुरुस झाली नमस्कारिती आशीर्वाद देऊनी तिचा पती 32व्यात उठविला 33व्यात रुद्राक्ष धारण कथा कुक्कट मर्कट दोघे जण वैश्य वेश्येचे कथन करीती राया ते पराशर रुद्राध्याय महिमा वर्णन 34व्यात निरूपण राजपुत्र केला संजीवन नारद भेटले राया ते 35 प्रसंगात कचदेवयानी कथा वर्तत आणि सोमवार व्रत सीमंतिनीच्या प्रसंगे 36 ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणा स्त्रियेने नेले परान्न भोजना कंटाळूनी धरती श्री गुरुचरणा त्याला कर्ममार्ग सांगती 37 नाना धर्म विप्रा सांगोनी ब्रह्मकर्म प्रसन्न होऊनी वर उत्तम देती श्री गुरु तया ते 38 भास्कर ब्राह्मण तिघांपुरते आणले अन्न जेविले बहु ब्राह्मण आनिक गावचे शूद्रादी सोमनाथाची गंगा युवती 60 वर्षाची वंध्या होती ती सदिधली पुत्र संतती 39वे अध्यायी नरहरी करवी शुष्क काष्ठा अवर्चुनी दवडिले त्याच्या कुष्ठा शबर कथा शिष्यवरिष्ठां 40व्यात सांगती 41 सायन देवा हस्ते घेती श्री गुरु सेवा ईश्वर पार्वती संवाद बर्वा काशी यात्रा निरूपण पुत्र कल 83 सायन देव येऊनी करीती श्री गुरुस्तव त्याला कथिती यात्रा भाव वरही देती 42 43 अनंत व्रत धर्मराया कृष्ण सांगत त्याची कथा सायन देवाप्रत सांगोनी व्रत करविती 44 तंतुकार भक्तासी श्री पर्वत दाऊनी क्षणेशी शिवरात्री पुण्यकथा त्यासी विमर्शन राजाची कथियेली 45 कुष्टी ब्राह्मण आला तुळजापुराहून त्याला करोनी संगमी स्नान कुष्ठ नासूनी ज्ञान देती कल्लेश्वर हिप्परगे ग्रामास श्री गुरु भेटती नरहरी कवीस आपुला शिष्य करीती त्यास 46वे अध्यायी 47 दिवाळी सण गुरुसी आमंत्रिती 7 जण तितुकी रूपे धरुनी आपण गेले मठीही राहिले 48 शूद्र शेती त्याचा जोंधळा कापुनी टाकीती शतगुणे पिकवुनी पुढती आनंदविले तया ते 49 श्री गुरुमूर्ती अमरजा संगम महात्म्य कथिती स्नान करवुनी दवडिती कुष्ठ देवार्जिती रत्नाबाईचे म्लेच्छांचा स्फोटक दवडिती भक्ती सवत्याचे नगरा जाती पुढे श्री पार्वती भेटो म्हणती 50वे अध्यायी 51-52 गुरुमूर्ती देखोनी अक्षिती पाप प्रवृत्ती उपद्रवितील नाना याती म्हणोनी गुरुरूपे राहावे ऐसा करुनी निर्धार शिष्यांशी सांगती गुरुवर आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी ऐसे ऐकुनी भक्तजन मनी होती अति उद्विग्न शोक करीती आक्रंदोन श्री गुरुचरणी लोळती इतुके पाहुनी श्री गुरुमूर्ती वरद हस्ते तया कुरवाळीती मध्भजनी धरा आसक्ती मठधामी राहोनिया ऐसे बोधुनी शिष्यांसी श्री गुरु गेले कर्दळी वनासी नाविक मुखे सांगुनी गोष्टीसी निजानंदी निमग्न होती ऐसे अपार श्री गुरुचरित्र अनंत कथा परम पवित्र त्यातील 52 अध्याय मात्र प्रस्तुत कथिले तुझ लागी सिद्ध म्हणे नामधारका तुझ कथिली अवतरणिका श्री गुरु गेले वाटती लोका
परी श्री गुरुगुप्त असती गाणगापुरी. कलियुगी अधर्म वृद्धी पावले म्हणून श्री गुरुगुप्त झाले. भक्तजनाला जैसे पहिले तैसे भेटती अद्यापि. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.